नमस्कार, आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती हार्दिक स्वागत आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे खरं तर आता ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी लाखो करोडो मराठ्यांसोबत मुंबईकडे रवाना होत आहेत। आपल्या सोबत बाबा आहेत। बाबा, आपण कुठून आहात? तीर्थपुरी। आपलं बाबा वय किती आहे? 60 वर्षाचे बाबा ह्या लाखो करोडो मराठ्यांच्या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। बाबा, काय मागणी आहे आपली? आरक्षण, मराठा आरक्षण। काका, आपण कुठले आहात? तीर्थपुरी। आपलं वय किती? 48। का आरक्षण पाहिजे आपल्याला? भविष्यासाठी मुलांच्या। नक्कीच। बाबा, आपलं वय किती? माझं वय 72 वर्षाचे आजोबा खरं तर या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। बाबा, का आरक्षण पाहिजे आहे आपल्याला? मुलाच्या शिक्षणासाठी आम्हाला आर्थिक अडचण असल्यामुळे आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे। कारण गोरगरिबाचे मुलं हे शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही आणि इतर समाजाला मार्क कमी असताना सुद्धा त्यांना प्राधान्य दिले जातं। आमच्या गोरगरिबाच्या मुलाला का प्राधान्य मिळू नये? आणि सर्व जाती धर्माचे लोक आम्ही बरोबर घेऊन चालणारे माणसं आहेत। नक्कीच बाबा, धन्यवाद। आपण बाबा किती वर्षाचे आहात? 72 वर्ष। हे सुद्धा बाबा 72 वर्षाचे आजोबा खरं तर आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। पाटलांना सपोर्ट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी चाललेले आहेत। काय नियोजन आहे? कसं नियोजन आहे तुमचं जाण्यासाठी? जसं असेल तसं, जसं जिथं झोपायचं तिथं जे भेटेल ते खायचं, आपलं खायचं, कुठे झोपायचं काही नियोजन नाही। नियोजन खर्चाने निघालेले आहेत आम्ही। ते बाबा सगळे सो खर्चाने निघालेले आहेत। खरं तर मुलांच्या भविष्यासाठी, मुलांना भविष्यामध्ये शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, कारण आर्थिक जे अडचण येते त्याच्यासाठी हे खरं तर सगळे निघालेले आहेत। बाबा, आपण कुठले आहात? खालापुरी, तालुका घनसंगे। आपली काय मागणी आहे? आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे। नक्कीच। बाबा, आपण कुठून आहात? मुरमा खुर्द। आम्ही सगळे शेतकरी आहेत, आम्ही शेती करतो। आम्हाला आरक्षण यासाठी पाहिजे की आमच्या शेतीमध्ये आम्हाला उत्पन्न जरी मिळत ते खर्चापुरतं बी निघत नाही, म्हणून आमची मुलं शिकलेले असून आज मागे तर त्याला आरक्षण मिळालं। आरक्षण मिळाल्याशिवाय जे आम्हाला दादा सांगते जोपर्यंत तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहणार आणि आरक्षण घेऊन येणार हे आम्ही ठरलं आणि आता आम्ही चाललो। त्यामुळे आता आम्ही आरक्षणच घेणार। माझं वय 71 वर्षाचं। नक्कीच। खरं तर पाहिलं तर 70च्या वरचे आजोबा हे तर आपल्याला पाहायला मिळायला लागलेत। खरं तर इथल्या भविष्यामध्ये लेकरांना खरं तर अडचण येऊ नये यासाठी बाबा आरक्षणासाठी चाललेले आहेत। नक्की आपण प्रत्येक अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।